जय भवानी, जय शिवराय. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. आपल्या सर्वांचे आदर्श असे शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस झाला आणि शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. छत्र चामर घेऊन हिंदू पदपातशाही निर्माण केली. ह्या सगळ्यानंतर दिल्लीवर अखंड भगवा फडकत राहिला. ह्याचं सर्वांच जर फलित आणि ह्या सर्व गोष्टीचं जर काही कारण असेल तर तो शिवजन्म. आणि त्या शिवजन्मभूमीत 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होती. मी सर्व तरुणांना, महाराष्ट्रातील सर्व तरुणांना विनंती करतो की आपल्या गावात वाडी असेल, वस्ती असेल, गल्ली असेल, बोळ असेल, शहर असेल, या सर्वांमध्ये शिवजयंती निमित्त व्याख्यानं आयोजित करा. शिवजयंती निमित्त कीर्तन, प्रवचन, प्रबोधात्मक महाराजांच्या कामगिरीविषयी सखोल माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करा, जेणेकरून पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज अजून उलगडतील. आणि हे सर्व करण्यामागची पार्श्वभूमी म्हणजे पूर्ण जगाला महाराजांचं दर्शन घडवण्यासाठी आपली पोरं जिथं जिथं जातील तिथं समजावून सांगतील आणि त्याच्यानंतर जगभर शिवजयंती साजरी होईल. हा याच्या मागे सूक्ष्म विचार. मी सर्वांना या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून शिवजन्मभूमीतून मी सर्वांना आवाहन करतो की एकही गाव आणि एकही वस्ती अशी नको, मग ती कुठल्याही धर्माची असो, कुठल्याही जातीची असो, कुठल्याही पंथाची असो, प्रत्येक ठिकाणी शिवप्रभूंचं आख्यान, व्याख्यान, कीर्तन, प्रवचन रूपी कार्यक्रम झालेच पाहिजे, ही मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. मांडी तुझे दे एकदा माझा उशाला.